समजा उद्या सकाळी तुम्ही बँकेत गेला, पासबुक अपडेट केलं आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आलेच नाहीत, मग याचा अर्थ तुमचा हप्ता बंद झाला का, की अजून पैसे सोडलेले नाहीत? शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे की हप्ता कधी येणार आहे आणि किती रुपये मिळणार आहे. तर अनेक शेतकरी एकच चूक करतात, 1 ते 2 दिवस पैसे आले नाहीत की लगेच त्यांना वाटतं की आपलं नाव योजनेतून कमी झालं. पण प्रत्येक वेळी असं होतच असं नाही. नमो शेतकरी योजनेचा निधी खात्यामध्ये जमा होण्यापूर्वी सरकारी स्तरावरती अनेक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. त्यानंतर बँकांमार्फत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जाते, म्हणजे जमा केली जाते. म्हणूनच काही वेळा थोडा विलंब होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही निश्चित तारखा अधिकृत समजू नका. सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम तारीख निश्चित होते. आता येतो सर्वात मोठ्या प्रश्नाकडे, पैसे कधी येणार? सध्या सरकारने अधिकृत तारीख जाहीर केली नाही, मात्र हप्त्याबाबतची प्रक्रिया सुरू असून लवकरच पुढील हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. म्हणजे सरकारने आणखी कोणतीच तारीख सांगितलेली नाही. ज्या दिवशी सरकार तारीख सांगेल त्या दिवशी आपण तुम्हाला तारीख सांगू शकतो. अशी मनगडत आणि मनाची तारीख आपण सांगू शकत नाही. कारण जोपर्यंत सरकार डिसिजन घेत नाही, निर्णय घेत नाही पैसे कधी सोडायचं, तोपर्यंत आपण खाली काही सांगू शकत नाही. बरं, आता ह्या हप्त्याचे पैसे किती येणार? तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होणार आहेत या हप्त्याअंतर्गत. तर तुम्ही फक्त एक गोष्ट करा, KYC, आधार बँक लिंक आणि डीबीटी स्टेटस तपासून ठेवा. कारण हप्ता जाहीर झाल्यानंतर हीच 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या ठरतात. आणि हे जर व्यवस्थित असेल तर हप्ता लवकर तुमच्या खात्यामध्ये यायची शक्यता असते. तर मित्रांनो, तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.